ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज विजयादशमीच्या दिवशी खास सेवा सोहळा पार पडला। आमदार संजय केळकर यांच्या समतोल सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून दररोज रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान केले जाते। आज हा अन्नदानाचा 3000वा दिवस होता। आमदार केळकर यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण वितरित केले। समतोल सेवा फाउंडेशनचे विजय जाधव, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे आणि ठाणे महापालिका परिवहन सदस्य विकास पाटील याही वेळी उपस्थित होते। आमदार केळकर यांनी सांगितले की ही सेवा सुरू झाल्यापासून 6 लाखांहून अधिक लोकांना अन्नदान करण्यात आले आहे। हे अन्नछत्र आहे आणि एका कर्तव्याच्या भावनेने, सेवेच्या भावनेने जे गरजू गरीब आहेत, निरनिराळ्या खेड्यापाड्यातून येतात आणि त्यांचे जे पेशंट असतात त्यांना ते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काम करतात। तर आज 3000वा दिवस आहे। आम्हाला अतिशय समाधान वाटतं की सलग 3000 दिवस म्हणजे 8 वर्षाच्या वर जवळजवळ 6.5-7 लाख लोक या माध्यमातून त्यांना जेवण देता आलं, या अन्नछत्राचा लाभ झाला। आणि मला असं वाटतं की ही एक सेवा आहे, जशी आरोग्य सेवा आहे तशी ही अन्नछत्राच्या माध्यमातून सेवा आहे आणि अनेकांचे हात याच्यामध्ये लागलेले आहेत। अनेक जण तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी निरनिराळ्या माध्यमातून या ठिकाणी या अन्नछत्राला देत असतं आणि त्याच्या माध्यमातून हे अखंडपणे चालतं आहे। दररोजचा खर्च देखील काही लोक देत असतात, त्यांच्या वाढदिवसाला, काही चांगला प्रसंग असेल त्या निमित्ताने, कोणाचं बारसं असेल आणि त्याच्यामुळे हा गाडा जो आहे तो खऱ्या अर्थाने ठाणेकर आणि ठाण्यातले जे दानशूर लोक आहेत, मंदिरं आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील हा गाडा चालू आहे। आज आम्ही 3000व्या दिवशी या हॉस्पिटलच्या आवारामध्ये त्यांना ही सेवा जी आहे ती देण्याकरता आम्ही सगळी मंडळी चालू आहे। आम्हाला हे समाधान आहे आणि हे अखंडितपणे चालत ठेवण्याचं आमचा हा संकल्प आहे।